नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण टिफिनसाठी कोरडी मुगाची डाळ ही रेसिपी बघूया। आता कधी कधी आपल्या घरात भाजी नसते व टिफिनला काय द्यायचं असा प्रश्न पडतो। मग अशा वेळेस ही मुगाची डाळ आपण टिफिनला करून देऊ शकतो आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते ही डाळ। चला तर मग आपण आता ही डाळ भिजत ठेवूया। आता ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची, 1 तासामध्ये ही डाळ भिजली जाते। त्याच्यामुळे डाळ पटकन ही भाजी होते। आता हे 1 तासात आपली डाळ भिजून जाईल। चला तर मग आपण ही डाळ भिजत ठेवूया आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही। आता या ठिकाणी आपल्याला लसूण, आलं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर त्यामध्ये थोडं ते कुटून घेतलं तरीही चालेल। चला तर मग आता या ठिकाणी मी आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता याचे आपण थोडंसं जाडसर असा ठेचा बनवून घेणार आहोत। तर चला आता आपण ठेचा बनवून घेतलेला आहे। आपण आता आपला ठेचा रेडी झालेला आहे। आता ही भाजी कशी करायची ते बघूया। आणि आता आपली डाळसुद्धा भिजली असेल, आता हे त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ही डाळ मी एका स्ट्रेनरमध्ये टाकून त्याचं सर्व पाणी काढून घेत आहे। तर बघा, एकदम कोरडी करायची ही डाळ, ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही। तर आता ही डाळ आपण नितळत ठेवूया, तोपर्यंत गॅसवर पॅन ठेवूया। आता या भाजीसाठी नेहमी पसरट पॅनच वापरायचा, त्यामुळे भाजी ही पटकन तयार होते आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। मुलांना टिफिनला देण्यासाठी पटकन आपण ही रेसिपी करू शकतो। आता गॅसवर मी अर्धी पळी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आहे आणि यामध्ये आता 1 चमचा भरून ठेचा टाकलेला आहे। आता हा ठेचा आपण परतून घेऊया। चला तर मग आता हा ठेचा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता ठेचा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे आणि आता हळद टाकून घेऊया आपण। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण ती पाणी निथळलेली डाळ त्यामध्ये टाकून घेऊया आणि अवघ्या भिजलेली असते, त्याच्यामुळे अवघ्या 2च मिनिटामध्ये ही डाळ शिजली जाते। आणि आता ही व्यवस्थित त्या फोडणीमध्ये परतून घेऊया। आता ही डाळ आपण परतून घेऊया आणि आपल्याकडे भाजी नसल्यावर अगदी झटपट होणारी ही डाळ आपण करू शकतो आणि मुलाच्या टिफिनचा प्रश्नसुद्धा पटकन सुटला जातो या डाळ केल्यामुळं। बघा, आता ही आपण व्यवस्थित अशी पसरून घेऊया आणि 2 मिनिटं फक्त त्याला वाफ येऊ द्यायची। त्याच्यावर झाकण ठेवून आपली भाजी रेडी होते। तर बघा, अशा पद्धतीने आपण ही डाळ आता तयार करून घेतलेली आहे। आता आपली ही डाळ रेडी झालेली आहे। आता ती सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे आणि अगदी तोंडाला चव येईल अशी टेस्टला ही डाळ तयार होते। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कोरडी मुगाची डाळ ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।